महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। उंबरठाण येथे प्रथमच शेतकऱ्यांना थेट बांधावर खत वाटप, शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण। माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयश्री पवार व युवा नेते श्री ऋषीदादा पवार यांच्या हस्ते वाटप, कृषी विभाग व राष्ट्रवादी काँग्रेसचा उपक्रम। सुरगाणा तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी व सीमावर्ती भाग असलेल्या उंबरठाण व डोल्हारे येथे प्रथमच शेतकऱ्यांना थेट त्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन खतांचे वाटप करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आलाय। ऐन पेरणी व लागवडीच्या हंगामात थेट बांधावर खत उपलब्ध झाल्यामुळे स्थानिक आदिवासी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे व आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले। आदिवासी व डोंगराळ भागातील शेतकऱ्यांना खतांची खरेदी करण्यासाठी अनेकदा तालुका ठिकाण किंवा दूरवरच्या बाजारपेठेत जावे लागते। यात वाहतुकीचा मोठा खर्च आणि वेळ वाया जातो। हीच अडचण लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने उंबरठाण परिसरात थेट बांधावर खत पोहोचविण्याचा संकल्प करण्यात आला होता। या विशेष कार्यक्रमात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयश्री पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते ऋषीदादा पवार यांच्या शुभ हस्ते शेतकरी बांधवांना खतांचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले। या उपक्रमाला उंबरठाण परिसरातील महिला पुरुष शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त आणि मोठा प्रतिसाद दिलाय। दुर्गम व सीमावर्ती भागातील शेतकरी हाच आपला केंद्रबिंदू आहे। त्यांना वेळेवर व विनासायास शेती साहित्य उपलब्ध करून देणे ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे। बांधावर खत या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहे। या प्रसंगी कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी विशेषत्वाने उपस्थित होते। त्यांनी शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा संतुलित वापर कसा करावा, शेतीची उत्पादकता कशी वाढवावी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले। उपक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती। कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे उपजिल्हाध्यक्ष नवसू गायकवाड, माधव शेठ पवार, स्थानिक सरपंच राजेंद्र गावित, आनंदा झिरवाड, तुकाराम देशमुख, मजिद चौधरी, तुळशीराम महाले, बाडू तात्या गावित, उमेश पालवा, भास्कर अलबाड, रामदास केगा, दीपक मेगा, सावडीराम महाले, ज्योतिक बागुल, भाऊराव देशमुख, शिवराम पवार, योगेश वडवी, विकी महाले यांच्यासह कृषी विभागाचे प्रतिनिधी, स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। वेळेवर थेट आणि पारदर्शक पद्धतीने खत उपलब्ध करून दिल्याने परिसरातील शेतकरी बांधवांनी प्रशासनाचे व आयोजकांचे मनपूर्वक आभार मानले असून अशाच प्रकारचे उपक्रम भविष्यातही राबविले जावेत अशी अपेक्षा व्यक्त केली। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी हिरामण चौधरी, सुरगाणा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।